मोसमी पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी सकाळीच हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांच्या आठवड्याची सुरुवात दिलासादायक झाली. आता येत्या 2-3 दिवसात शहरात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळीच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात सुखकर झाली आहे. रविवारी सकाळीही काही काळ पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दिवसभर वातावरणात उकाडा कायम होता. पण सोमवारी सकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. रविवारीही पावसाचं आगमन झालेलं. जून महिन्याचे 3 आठवडे संपले तरी कडक ऊन, वाढता उष्मा व पावसाचा लवलेश नसल्याने आकाशातील पांढरे ढग पाहून त्रस्त झालेल्या मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना रविवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी व शिडकाव्याने काहीसा दिलासा दिला. मुंबईतील अनेक भागांसह ठाणे, अंबरनाथ, नवी मुंबई, बदलापूर, मुरबाड परिसरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पावसाचं दर्शन झाल्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. त्यात ठाणे, नवी मुंबईसह अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवली असून या पावसामुळे नागरिकांना आशा मिळाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा वेग पुन्हा हळूहळू वाढत असून 24 जूनपर्यंत मुंबई, पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार 22-23 जून रोजी मुंबईसह उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला होता. पण यापूर्वी दिलेल्या अनेक तारखांना पाऊस आलाच नसल्यामुळे मुंबईकरांच्या पदरी यंदाही निराशाच पडेल का, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण पूर्वी मोसमी पावसाच्या हजेरीमुळे मान्सून लवकरच शहरात धडकणार हे स्पष्ट झालं आहे. सोमवारी सकाळी 6:30च्या सुमारास पश्चिम उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली आहे. गोरेगाव, वांद्रे, नवी मुंबईमध्ये काही काळासाठी मुसळधार पाऊस सुरू होता. या सरींमुळे सकाळच्या वातावरणात गारवा पसरला असून मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप हवामान विभागाने मुंबईत मान्सून दाखल झाला याची घोषणा केली नसली तरी येत्या काही दिवसांत मान्सूनच्या आगमनाची दाट शक्यता आहे. 24 जून दरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली असून मान्सूनच्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोसमी वाऱ्यांना वेग मिळणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.